गेल्या निवडणुकीत युती आणि आघाडीला पर्याय म्हणून अपक्ष प्रदीप जयस्वाल यांना मतदारांनी निवडून आणलं होतं. यावेळी मात्र समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत. त्यातच आता MIM सह अनेक पक्षांचे पर्याय मतदारांना उपलब्ध झालेले आहेत. त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभेतील दणदणीत यशानं महायुतीतील अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे औरंगाबाद मध्य मतदारसंघात युतीच्या उमेदवारांची यादी दिवसागणिक वाढतीये. दुसरीकडे निवडणुकीत एका पराभवानं खचणं हा काँग्रेस आघाडीचा स्वभाव धर्म नसल्यानं आघाडीकडूनही मातब्बर मंडळी औरंगाबाद मध्यमधून लढण्यासाठी सज्ज आहेत. अर्थात यावेळेस MIM, मनसे, आम आदमीसह अनेक पर्याय मतदारांसमोर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत शिवसेनेनं प्रदीप जयस्वाल यांना तिकीट नाकारत विकास जैन यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. शिवसेना पक्ष नेतृत्वाचा हा निर्णय जयस्वालांच्या जिव्हारी लागल्यानं त्यांनी बंडखोरी करत विकास जैन यांना पराभूत केलं. राष्ट्रवादीचे उमेदवार कदीर मौलाना यांनीही शिवसेनेचे विकास जैन तसंच प्रदीप जयस्वाल यांना कडवं आव्हान दिलं. पण मुस्लिम मतदारांचं प्राबल्य असूनही त्यांचा पराभव झाला. यावेळी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही मध्य मतदारसंघातून प्रदीप जयस्वाल यांनी दावा केलाय. प्रदीप जयस्वाल यापूर्वी शिवसेनेचे खासदार तर 2 वेळा महापौर राहिलेत. मोठा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांवरची पकड ही त्यांची जमेची बाजू आहे. गेल्यावेळी ते अपक्ष म्हणून उभे असल्यानं त्यांना काही प्रमाणात मुस्लिम मतदानही मिळालं होतं. यावेळी त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि या शहराची समस्या शक्यतो सर्वात जास्त आहे ते रोड, पाणी, ड्रेनेज, लाईट आणि त्याच्यातून अनेक समस्या गेल्या 5 वर्षामध्ये मी माझ्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. विशेष करून या ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये मेडिकल हॉस्पिटल आहे, कॅन्सर हॉस्पिटल आहे. मराठवाड्याचे व्यक्ती जवळपास 14 जिल्ह्याचे लोक माझ्या या मतदारसंघामध्ये ट्रीटमेंटसाठी येतात. त्यासाठी मी माझ्या माध्यमातून शासनाच्या लेवलवरून जवळपास 70 कोटीच्या वर या ठिकाणी मेडिकलमध्ये या ठिकाणी आणलेले आहे. आता थोडेसे काही प्रश्न आहे महापालिकेच्या माध्यमातून सोडवणं चालू आहे. आमदार म्हणून मी माझ्या निधीतून करतो, काही शासनाकडून निधी आणून मी माझ्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न. शहरातल्या समस्या बहुतेक रोड आणि पाणी आणि ड्रेनची जास्त समस्या आहे. जयस्वाल यांच्यासह शिवसेनेतील इच्छुकांची यादी मोठी आहे. यामध्ये शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, शहर प्रमुख राजू वैद्य, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले हेही मध्यमधून भगवा फडकवण्यासाठी इच्छुक आहेत. राम लक्ष्मणाची जोडी म्हणून परिचित असलेल्या लक्ष्मणाच्या म्हणजेच प्रदीप जयस्वाल यांच्या पाठीशी खासदार चंद्रकांत खैरे राहतात की यावेळी नवीन चेहऱ्याला संधी मिळते याविषयी उत्सुकता आहे. या मतदारसंघात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना 2000 मतांनी मागे पडली होती. मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या जास्त आहे. अखेरच्या टप्प्यात हिंदू आणि मुस्लिम असं धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे मतदान होताना दिसतं. एक गठ्ठा मतांच्या जोरावर मुस्लिम उमेदवार इथं निवडून येऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेल्यावेळी कदीर मौलाना यांना उमेदवारी दिली होती. लोकसभेत काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य देणाऱ्या या मतदारसंघानं मात्र कदीर मौलाना यांचा 8000हून अधिक मतांनी पराभव केला होता. सर्व धर्मियांनी केलेल्या मतदानाच्या जोरावर जयस्वाल यांना हे यश मिळालं होतं. मात्र यावेळेला हे गणित पूर्णपणे बदललंय. शिवाय राष्ट्रवादीचा उमेदवार कोण यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. राष्ट्रवादीकडून शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील आणि कदीर मौलाना यांनी तिकिटासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यात विनोद पाटील यांचं पारडं जड मानलं जातंय. की औरंगाबाद शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचा फार मोठी अडचण निर्माण झालेली आहे. शहराला पिण्यासाठी पाणी नाही. रस्त्याची आपण जर अडचण बघितली तर अतिशय भयानक परिस्थिती रस्त्याची आहे. ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे. मूलभूत सुविधा देण्यासाठी माझ्याकडे लाईन ॲक्शन प्लॅन तयार आहे. लोकांचे प्रश्न मला समजलेले आहेत आणि ते प्रश्न घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे आणि लोकांना विश्वास देणार आहे की मला जर एक संधी दिली तर निश्चितपणे मी ते काम करेल. या मतदारसंघात मुस्लिम मतं निर्णायक ठरत असल्यानं इथं MIMनंही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. पिछले इलेक्शंस के अंदर जो डेवलपमेंट मुसलमानों के होना चाहिए था 10 सालों के अंदर, वो मुसलमानों के इलेक्शन नहीं हुए, उसको उनके डेवलपमेंट नहीं हुए. और जिस तरीके से महाराष्ट्र की ATS मुस्लिम बच्चों को गिरफ़्तार कर रही है, अभी हाल ही की पिछले टाइम की मिसाल है कि एलोरा कांड के अंदर जो बच्चे गिरफ़्तार हुए थे,
उनके ऊपर मकोका लगाया गया था। मकोका को जो है कोर्ट ने खारिज कर दिया और हमारी यहाँ की गवर्नमेंट ने जो है उसको सुप्रीम कोर्ट में चैलेंज किया। तो ये सारी चीज़ें जो है को मद्देनज़र रख के जो है अभी इस वक्त जो है मुस्लिम वोट कांग्रेस एनसीपी से बहुत नाला है, इसलिए मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन अपनी पूरी ताकत लगाएंगी ऐसे हलकों के अंदर जहां से हम चुन के आ सकें। औरंगाबाद मध्यमधून आम आदमी पार्टीही आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे, तर मनसेकडूनही उमेदवार चाचपणी सुरू आहे. दुसरीकडे MIMचा वाढता प्रभाव युती आणि आघाडीच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. याशिवाय या मतदारसंघातून शिवसेनेला मिळालेलं अपयश या सर्व बाबींचा विचार केल्यास ही निवडणूक प्रदीप जयस्वाल यांच्यासाठी नक्कीच सोपी नाही. आपल्यासोबत आहेत सकाळच्या मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड सर. सर काय सांगाल, औरंगाबादमध्येचे नेमके काय समीकरण राहणार आहेत? नाही, औरंगाबादमध्येची आपण मागच्या काही वर्षामध्ये जर सातत्याने बघितलं तर हा मतदारसंघ सेना भाजपचा मजबूत असा बालेकिल्ला मानला जातो. दरवेळेस एक युक्तिवाद केला जातो काँग्रेस आघाडीकडनं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान जे मिळतं आघाडीला जास्त त्याचा विधानसभेच्या निवडणुकीवर परिणाम होतो का, परंतु मागच्या 25 वर्षाचा इतिहास हेच सांगतो की प्रत्येक वेळेस लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मतदान झालं त्यावेळी थोड्याफार फरकाने आघाडीला मतदान अधिक झालेलं आहे. शिवसेना भाजपची पिछेहाट झाली. मात्र विधानसभेच्या निवडणुकीत नेमकं उलटं चित्र, म्हणजे चंद्रकांत खैरे दोनदा निवडून आले होते. त्यावेळेस हा पश्चिम मध्य, आता सध्या जो मध्य आहे त्याच्यामध्ये पश्चिमचा बहुतांश भाग होता. त्याच्यामुळे हे गणित आघाडी सरकारच्या उमेदवारांना अजूनही लक्षात येत नाही की त्याच्या जातीची आकडेवारी, मुस्लिम मतदानाची आकडेवारी करतायत, तर तो तिथं त्यांचा नेमका घोळ होतो आहे. दुसरं, आत्ताच्या स्थितीमध्ये मध्य मतदारसंघामध्ये प्रदीप जयस्वाल जे मागच्या वेळेस अपक्ष होते, मी आवर्जून सांगतो की प्रदीप जयस्वालांना 48,000 मतदान होतं आणि विकासजीन यांना 35,000 मतदान होतं. याचाच अर्थ या दोन्हीचं जर मतदान आपण एकत्र केलं आणि 10-15 हजार मुस्लिम दलितांचं मतदान जर प्रदीप जयस्वाल यांच्या खात्यातून वजा जरी केलं तरी आजही शिवसेनेचा उमेदवार इथं 70,000पेक्षा पुढं जाऊ शकतो अशी परिस्थिती आहे. तर याचा कुठं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अभ्यास केला आहे का, त्या असा प्रश्न पडतो आहे सगळं. औरंगाबाद मध्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतदारांची संख्या आहे, तर MIM या भागातून इच्छुक आहे, याचा काही फटका बसू शकतो का? MIMने जाहीर केलेलं आहे की मराठवाड्यामध्ये ते उमेदवार ठिकठिकाणी उभे करतील आणि मला असं वाटतं की मराठवाड्यातल्या औरंगाबादमध्ये हा असा मतदारसंघ आहे की जिथं MIMचं उगमस्थान तिथून झालेलं आहे. म्हणजे जिथं तो जन्माला आला MIM पक्ष मराठवाड्यामध्ये, त्याचं मूळ ते आपला मध्य मतदारसंघ आहे. नंतर ते नांदेडमध्ये गेले. त्यामुळे मला असं वाटतं की MIMचा उमेदवार जर राहिला आणि MIMला स्वतःची म्हणून जर ओळख तयार करायची असेल त्यांना एक 25-30 हजार मतदान त्या उमेदवाराला मिळवण्या भाग आहे. आणि तसं जर झालं नाही तर MIMच्या सुद्धा पुढच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. त्यामुळे MIMनी जर खरंच मनापासून तयारी करून निवडणूक लढवली तर त्याचा सेना भाजपला नक्की फायदा होणार आहे. आणि मला असं वाटतं की तीच सेना भाजपची आघाडी वाढवण्यामध्ये एक महत्त्वाचं कारण ठरणार आहे. दानवे असतील किंवा वैद्य असतील, शिवसेनेतून बंडखोरी होण्याची शक्यता जर नाकारता येत नाही, जर झालीच तर किती फटका बसू शकेल? मला असं वाटत नाही आता बंडखोरी होईल, कारण प्रदीप जयस्वाल हे असे उमेदवार आहेत की ते बंडखोरी करून निवडून आले, कारण त्यावेळेस त्यांचं मुस्लिम भागामध्ये दलितांच्या मतदानामध्ये सगळीकडे होतं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे जाहीर करायला हरकत नाही, ही खरं बातमीच आहे की खासदार चंद्रकांत खैरे यांचंसुद्धा त्यावेळेस मत असंच होतं की प्रदीप जयस्वाल यांनाच उमेदवारी दिली पाहिजे. परंतु ती उमेदवारी त्यावेळेस ते आजारी होते, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली होती, ते रुग्णालयात असताना जयस्वालांची उमेदवारी हे होती. आणि आत्ताच्या तुम्ही जे गटातटाचं राजकारण करतायत तर त्या राजकारणामध्ये खैरे आणि जयस्वाल हे नेहमीच असं सांगतात की आम्ही दोघं रामलक्ष्मण आहे, म्हणजे तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेना, अशी खैरे जयस्वाल यांची अवस्था आहे या मतदारसंघामध्ये. त्यामुळे दानवे असतील किंवा तनवानी असतील यांनी बंडखोरी केली तरी पुन्हा एकदा खैरे आणि जयस्वाल हा फॅक्टर मध्य मतदारसंघामध्ये जयस्वाल यांच्या उमेदवारीला विजय करण्यामध्ये कारणीभूत ठरेल असं मला वाटतं. नक्कीच खैरे आणि जयस्वाल यांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार असं विश्लेषणात वरकड सरांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम TV, औरंगाबाद.